सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयूर भोये आणि मी सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचे नव्हतं आणि नव्हत्याचे होतं करून मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठी सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. त्या परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंकार, झगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक हिरा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो मी त्या शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातेत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सूत्र आपल्या हाती घेतले आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयाच्या शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णता सुद्धा नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यांसारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली, जसे की तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरारबाजी, येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राज्य उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याचे कारण आहे की त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आईसमान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजासत्ताक राज्य होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवसरात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त आणि फक्त माझा शिवबा होता. मित्रांनो, तुम्ही शिवमुद्रा बघितली असेल. त्या शिवमुद्रेवर एक संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवशैसा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्वाला वंदनीय असणारी शहाजीराजांचा पुत्र शिवाजी महाराज यांची ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान आहे. शिवाजी महाराज हे सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकुट्टा अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत असत. कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्याच्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंची लढा देत एक वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आजकालच्या पोरांची रीत आहे म्हणजे महाराजांसारखी दाढी राखणं, कपाळाला चंद्रकोर लावणं, ही हल्लीची रीत आहे. चांगली गोष्ट आहे, पण केवळ बाह्यांगाने महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर महाराजांना ती खरी आदरांजली. उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल. अशा या महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय